प्रकाश आबिडकर अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण ती दृश्य पाहतोय। सध्या तिथे मोठी दुर्घटना जी घडली त्यानंतर आरोग्यमंत्री यांचा दौरा अपेक्षित होता आणि ते तिथे आढावा घेण्यासाठी पोहोचले आहेत आणि या संपूर्ण तपासाबाबत आणि काय नेमका प्रकार घडला संपूर्ण माहिती ते जाणून घेतील आणि ते यापुढे काय कारवाई केली जाणार याबाबत काय माहिती देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण आता ते तिथे थोड्याच वेळापूर्वी पोहोचले आहेत, मात्र त्यांना विरोध करण्यासाठी काही संघटना तिथे पोहोचल्या होत्या। त्यांची गाडी अडवण्याचा त्यांचा मानस होता, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय आणि आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर तिथे पोहोचलेले आहेत आणि त्या रुग्णालयामध्ये ते पोहोचलेले आहेत जिथे ही दुर्घटना घडली। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग लागली होती आणि त्यानंतर आता आरोग्यमंत्री तिथे पोहोचलेले आहेत। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। उदय, आरोग्यमंत्री पोहोचले आहेत, काय सध्याच्या तिथल्या हालचाली सुरू आहेत? नक्कीच आपण दृश्यांमध्ये पाहतोय की आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर जे आहेत या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी इथं पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांनी सकाळी त्या बाबतीत आरोग्यमंत्र्यांना निर्देशित केलं होतं की ते जाऊन घटनास्थळाची पाहणी करतील आणि त्यानंतर आता आरोग्यमंत्री इथं या रुग्णालयात पोहोचले आणि ते या सगळ्या रुग्णालय परिसराची पाहणी करतायत। ज्या ठिकाणी हा सगळा ब्लास्ट झाला होता त्या ठिकाणी देखील त्या रूम मध्ये जाऊन त्या प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करणाऱ्यांनी नेमकी घटना कशामुळे झाली, या सगळ्या गोष्टींसाठी काय जबाबदार आहे, कुठल्या बाबतीत दुर्लक्ष झालं, या सगळ्या बाबतीतला आढावा जे आहे ते प्रकाश आबिडकर घेणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक चौकशी समिती देखील गठीत केली जाऊ शकते आणि आता या सगळ्या पाहणी दौऱ्यानंतर ते जेव्हा पत्रकारांशी चर्चा करतील त्यावेळी नेमकं सरकार या बाबतीत काय निर्णय घेते स्पष्ट होईल। आपण पाहतोय प्रकाश आबिडकर तिथे पोहोचले आहेत, मात्र थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं त्यांना निषेध करण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी देखील काही संघटनांनी प्रयत्न केला। आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की नातेवाईकांचा संताप देखील आपण पाहू शकतो, तशी काही परिस्थिती सध्या तिथे आहे का? नक्कीच काही कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, नातेवाईक आक्रमक झाले होते आणि त्यांनी प्रकाश आबिडकर या सगळ्या परिसरात दाखल व्हायच्या आधी जे आहे ते नारे प्रदर्शन केलं होतं, मात्र वेळीच पोलिसांनी या सगळ्या ताब्यात घेतलेलं। ज्या कक्षामध्ये ही आग लागली होती तिथे प्रकाश आबिडकर पोहोचल्याचं दिसतंय आणि ते संपूर्ण परिसराची तिथे पाहणी करतायत, आढावा घेतायत आणि माहिती देखील जाणून घेतायत। मात्र उदय, एक महत्त्वाची बाब म्हणजे त्या नातेवाईकांशी चर्चा करणं, त्यांचं सांत्वन करणं हे अपेक्षित आहे आरोग्यमंत्र्यांकडून। त्याबाबत त्यांनी काही पाऊल उचलले आहेत का किंवा नंतर ते त्याबाबत काही तसं जाऊन त्यांचं सांत्वन करतील अशी काही माहिती आहे आपल्याकडे? नक्कीच आता त्यांच्या या अमरावतीच्या दौऱ्याला सुरुवात झाली आणि ते सर्वप्रथम आता ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी इथं पोहोचलेलं आहे। आपण दृश्यात पाहू शकतो की ते NICU मध्ये त्याच ठिकाणी गेलेलं आहे जिथं सगळा व्हेंटिलेटरचा ब्लास्ट झाला, पण याच्यानंतर ते या रुग्णालयातील प्रशासनाशी चर्चा करणार आहे। नेमकी घटना कशी घडली, ज्यावेळी घडली त्यावेळी नेमकी काय स्थिती होती आणि अशी घटना घडेल असं काही त्या सगळ्या ठिकाणी होतं का, या सगळ्या संदर्भातली माहिती ते जिल्हाधिकारी असतील, टीम असतील किंवा प्रशासनाकडून घेणार आहेत आणि त्यानंतर जे इतर 6 मुलं ज्यांना इतर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते उपचार घेणाऱ्या मुलांच्या पालकांना आणि जे पालक मृत झालेले आहेत त्यांच्या पालकांशी देखील भेट देण्याची चर्चा आहे। त्याआधी आबिडकर पत्रकारांनी सुरुवात करतील, त्यामुळे आतापर्यंत या घटनेमध्ये नेमकं काय झालं, कशापासून घटना घडली या सगळ्या संदर्भातला जो आढावा आहे तो मांडतील आणि या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारकडून जे विशेष चौकशी समिती तयार केली जाणार आहे किंवा या सगळ्या प्रकरणात आणखी पुढील काय दिशा असेल, सरकारचं काय पाऊल असेल हे त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होईल। मात्र आता ते त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे ज्या ठिकाणी सगळी घटना घडली। या संपूर्ण घटनेकडे आपलं लक्ष असणारच आहे। आपण असेच जोडलेले राहत आणि प्रत्येक अपडेट देत राहा। सध्या एक महत्त्वाची जी दृश्य आपण पाहतोय, आरोग्यमंत्री हे जिल्हा रुग्णालयामध्ये पोहोचले आहेत। ज्या कक्षात ती आग लागली, जिथे ही दुर्घटना घडली, जिथे 3 बालकांना आपला जीव गमवावा लागला, त्या ठिकाणी आता आरोग्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। नेमकी घटना कशी घडली, आग का लागली, व्हेंटिलेटर मशीनमध्ये स्फोट का झाला आणि तिथे फायर सेफ्टी रूल्स फॉलो करण्यात आलेले आहेत का त्या रुग्णालयामध्ये किंवा ती कार्यान्वित का नाही झाली अग्निसुरक्षा यंत्रणा, त्याबाबत देखील ते माहिती जाणून घेतील। असे अनेक सवाल आहेत आणि त्यानंतर जे बालक बचावलेले आहेत
त्यांचा उपचार सुरू आहे सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये, त्या वॉर्डमध्ये ते जातील का, तिथे देखील ते माहिती जाणून घेतील का? आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या 3 बालकांचा यात नाहक बळी गेलेला आहे त्यांच्या नातेवाईकांशी देखील जाऊन चर्चा करणं, त्यांना सांत्वन देणं हे देखील अपेक्षित आहे आरोग्यमंत्र्यांकडून, आणि ते देखील त्यांच्याकडून होतं का हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. नुसती चौकशी करून होणार नाही, समिती स्थापन करून होणार नाही. या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. जो कोणी दोषी असेल, ज्याच्याकडून हलगर्जीपणा झाला असेल, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. याबाबतचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत. आता आरोग्यमंत्री याबाबत काय पुढे माहिती घेऊन पत्रकारांपुढे काय माहिती देतात तेही आपण त्याकडे लक्ष ठेवून आहोत. मात्र आरोग्यमंत्री तिथे पोहोचले आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा हा दौरा आपण पाहतोय, आणि ज्या कक्षामध्ये आग लागली होती त्या वॉर्डमध्ये ते पोहोचले आहेत आणि तिथे प्रत्येक गोष्टी त्या पाहत आहेत. आणि अधिकाऱ्यांकडून जी प्राथमिक तपास तिथं झालेला आहे त्याचा काही प्राथमिक अहवाल आला असेल, त्याबाबत ते माहिती जाणून घेताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यांना तिथे अधिकारी माहिती देत आहेत काय नेमकं घडलं, कसं घडलं, आणि तिथे बचाव यंत्रणा आगीपासून जी होती ती कार्यान्वित का झाली नाही, हा महत्त्वाचा सवाल आहे. कारण फायर सेफ्टी रूल्स फॉलो करणं प्रत्येक रुग्णालयासाठी आज बंधनकारक आहे. तरीही अशी घटना का घडते आणि त्यामध्ये बालकांचा असा नाहक बळी का जातो, आज या महाराष्ट्राचा हा सवाल आहे. आणि त्यासाठी प्रशासन काय उत्तर देतं आणि काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हेंटिलेटरमध्ये काही तांत्रिक समस्या होती का, ती वेळीच का लक्षात आली नाही, आणि जर मग त्याबाबत आधीच सूचना दिल्या असतील तर ते का दुरुस्त केलं गेलं नाही, असे अनेक सवाल आहेत. त्याबाबत आता शासनाला उत्तर द्यावं लागणार आहे. आपण सध्याची ही दृश्य पाहतोय ते माहिती जाणून घेत असताना आपल्याला दिसत आहे. बोलत आहात हात काढ ना, हात काढ.